किंवा लोकांच्या मनामध्ये शिंद्यांविरुद्धचा जो राग मराठी माणसाचा तो पाहिल्यावर लक्षात येईल की अशा प्रकारची कोणती युती मराठी माणूस मान्य करत नाही. केराची टोपली दाखवतो अनेकदा. इतर जर काही पर्याय उपलब्ध असतील तर त्या संदर्भात पक्षप्रमुख निर्णय, पण परस्पर कोणी निर्णय घेणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही माहिती आहे. पक्षश्रेष्ठींना भेटही झालेली आहे. त्या संदर्भात नेमका काय प्रस्ताव आलेला आहे आणि काय तुमच्याकडनं निर्णय झालेला आहे? नाही, आमच्याकडून काही निर्णय झाला नाही. आम्ही अशा प्रस्तावांना केराची टोपली दाखवतो अनेकदा. भारतीय जनता पक्षाबरोबर काही ठिकाणी म्हणजे जिथे अत्यंत अस्थिरता आहे आणि स्टेबिलिटी आहे तिथे आम्ही शिंद्यांबरोबर कदापि जाणार नाही. इतर जर काही पर्याय उपलब्ध असतील तर त्या संदर्भात पक्षप्रमुख निर्णय घेतील, पण परस्पर कोणी निर्णय घेणार नाही. राहुल साहेब, माझे दोन प्रश्न आहेत. तुम्ही म्हणतात की राज ठाकरेंना या निर्णयाची कल्पना नव्हती, स्थानिक पातळीवर हा निर्णय झाला, पण जी माहिती मिळते आहे ही सत्ता स्थापन किंवा ही आघाडी होण्याआधी मुंबईतच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर मनसे नेत्यांच्या 2 बैठका पार पडल्या. ज्या बैठकीत राजू पाटील, संदीप देशपांडे असे पक्षाचे नेते उपस्थित होते. राज ठाकरे यांना याची पूर्ण कल्पना होती की नेमकं स्थानिक स्तरावर होतंय काय, तर असं कसं म्हणता येईल की ही माहिती सन्मान्य उद्धव ठाकरे यांच्याकडे सुद्धा होती. तुम्ही जे सांगताय ही जी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही होती, पण ते अत्यंत तुम्हाला माहिती आहे त्यांचा स्वभाव. त्यांनी या संदर्भात मलाही ही माहिती दिली की असं असं घडत आहे, असं असं घडत चाललेलं आहे. हे पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरे साहेबांकडे याची पूर्ण माहिती होती आणि आता ही काय चाललंय पडद्यामागे त्याची खडानखडा माहिती आहे. पण मग तेच म्हणतोय की राज ठाकरे म्हणतात की तो स्थानिक स्तरावरचा निर्णय आहे, मला या बाबतीत कल्पना नव्हती, तर मग हा निर्णय आता बदलला जाऊ शकतो? नाही, आता बघा त्यांचा एक स्वतंत्र पक्ष आहे. ज्या प्रकारचं समाज माध्यमातून वृत्तपत्रातून संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे किंवा लोकांच्या मनामध्ये शिंद्यांविरुद्धचा जो राग आहे मराठी माणसाचा तो पाहिल्यावरती लक्षात येईल की अशा प्रकारची कोणती युती मराठी माणूस मान्य करत नाही. म्हणून मुंबईमध्ये आम्हाला यश का मिळालं? शिंद्यांना धडा शिकवायचा, गद्दारांना धडा शिकवायचा, म्हणून मुंबईमध्ये यश मिळालं मोठ्या प्रमाणात. त्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले भाजप आणि शिंद्यांचा पराभव करण्यासाठी. आता मला असं सांगण्यात आलं की काही ठिकाणी शिवसेनेने सुद्धा अशा युत्या केलेल्या आहेत. मला तसं दिसत नाही. कणकवलीमध्ये एक आघाडी स्थापन झाली होती, पण ती निवडणुकीपूर्वी आणि त्यात सर्व पक्षीय होते. बरोबर ना मी म्हणतोय ते? शिंद्यांबरोबर युती नाही आहे. एक सर्वपक्षीय आघाडी एका लहानशा नगरपंचायतीसाठी निर्माण झाली, त्याच्यामध्ये शिवसेना सामील झाली. शिंद्यांबरोबर निवडणुकीनंतर जर कुठे युती केली असेल तर ते मला दुर्बीण घेऊन शोधावं लागेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.